पाटोड्याची भाजी करणार आहे, त्यासाठी मी घेतले अर्धी वाटी बेसन. त्यात टाकणार मी कोथिंबीर, लसूण आणि जिरे एकत्र वाटून. आता ते बारीक केलेलं वाटून आपण याच्यात टाकूया. त्यात टाकणार मी लाल तिखट, थोडी हळद, टाकूया चवीनुसार मीठ. आता याच्यात एक पळी तेल टाकूया. आता आपली इथे कणिक मळून झालेली आहे, ती आपण आता साईडला ठेवूया. कणिक आपण जी मळली ती आता आपण लाटून घेऊया. थोडं खाली पीठ टाकूया, आपण कणिक लाटून घेऊया. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. आपल्या वड्या कट करून झाल्या तिथे. पाटोड्याच्या मसाल्यासाठी मी कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजून घेतलं आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर. आता हे सगळं आपण वाटून घेऊया. आता कढईत तेल टाकून घेते मी. इथे 2 पळ्या तेल टाकले मी. आपण जो मसाला वाटायचा टाकून परतून घेऊया. त्यासाठी मी इथे मटण मसाला घेतला आहे, हळद घेतली आणि हा माझा घरगुती मसाला आहे. याच्यात लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण हा आमचा घरगुती मसाला सगळं याच्यामध्ये. त्याच्यात हा मसाल्याला बघा तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यात मसाला टाकून देऊया. पण परतून घेऊया. मीठ टाकूया. आता मसाला परतून झाला, आपण याच्यात पाणी टाकूया. आपण वरून चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि याला उकळी येऊ देऊया. आता उकळी फुटलेली आहे, आपण याच्यात त्या वड्या सोडूया. इथे आपली पाटोळ्याची भाजी तयार झाली. तुम्ही बघता तर किती छान तरी आली बघा भाजीला.